खेड आणि बिन्हेरे दिवाणखवटी रेल्वे स्थानक परिसरामध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वे कालपासून ठप्प आहे। कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या गेल्या 25 तासांपासून रखडलेल्या आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर दरड हटवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले। काही वेळापूर्वी विद्युत चाचणी देखील पार पडली। आणखी काही तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यावर पहिली एक्सप्रेस या मार्गावरून रवाना होईल। 25 तासानंतर देखील कोकण रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे ठप्पच आहे। पहिली विद्युत चाचणी या ठिकाणी पार पडलेली आहे। त्यानंतर आणखीन काही चाचण्या होणार आहेत आणि त्यानंतरच पहिली एक्सप्रेस या मार्गावरून रवाना होणार आहे। ज्या ठिकाणी दरड कोसळलेली होती, माती भरून आलेली होती, या परिसरातलं जे मातीचा जो ढिगारा आहे तो हटवण्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे। परंतु अद्याप काही चाचण्या बाकी असल्याने अद्याप रेल्वेची कोकण मार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे। खेड रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी राडा घातलाय। प्रवासी स्टेशन मास्तराच्या केबिनमध्ये घुसले। 24 तास होत आले तरी रेल्वेकडून काहीच सांगितलं जात नसल्याने लोकांचा संताप अनावर झाला। प्रवाशांना कसली सुविधा दिली जात नाही यावरून प्रवाशांनी खेडमधल्या स्टेशन मास्तरांच्या केबिनला घेराव घातला आणि आपला संताप व्यक्त केला। तेव्हा खेड रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांचा हा सगळा राडा पाहायला मिळाला। थेट रेल्वेचे जे स्टेशन मास्तर आहेत त्यांच्या केबिनमध्येच हे सगळे प्रवासी गुंतले होते। जवळपास 24 तास होऊन गेले तरी देखील अद्याप वाहतूक सुरू न झाल्याने अखेर प्रवाशांचा जो संताप आहे तो अनावर झाला आणि या सगळ्याबाबत त्यांनी आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।